हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी झटपट कमी साहित्यात एकदम चमचमीत अशी अंडा करी कशी करायचं ते पाहणार आहे. कमी साहित्यात झटपट चमचमीत बनवलेली आहे. नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये एक छोटी वाटी खिसलेलं सुकं खोबरं मी घेतलेलं आहे. ते आपण आता चांगलं खमंग खरपूस असं हे भाजून घेणार आहे. इथे बघू शकता एकदम गॅस कमी केलेला आहे आणि खमंग असं हे खरपूस भाजून घेणार आहे. बिना तेल घालता हे मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. बघा, हे छान भाजलेलं आहे. मी गॅस बंद करून हे थंड करून घेते. आता हे थंड होते तर इथे 8 ते 9 मी उकडलेली अंडी घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी अंडा करी बनवायची असेल तेवढे तुम्ही अंडी घ्या. अंडी उकडून घेतलेली आहेत बघा. आता इथे मी या पद्धतीने कट करते. तुम्ही हव्या त्या पीसमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे बघू शकता मी या पीसमध्ये कट करून घेतलेले आहे. ती आता थोडेसे आपण परतून घेणार आहे. इथे आता त्याआधी आपण वाटण बनवून घेऊया. इथे हे खोबरं आपलं थंड झालेलं आहे. त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून पाणी घालून वाटण बनवून घेणार आहे. इथे वाटण बनवून घेतलेलं आहे. आता त्यासाठी इथे बघा थोडंसं आपण इथे अंडी परतून घेणार आहे. त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. थोडं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता मिक्स करून यामध्ये जेवढे बसतील तेवढी अंडी दोन्ही साईडने थोडीशी परतून घ्यायची. बघा, छान चव लागते अशी भाजीला. इथे बघू शकताय जेवढी तेलात बसतील तेवढी अंडी घातलेली आहेत. आता दोन्ही साईडने चांगली मी परतून घेणार आहे. बघू शकताय खालीवर करून परतून घ्यायची अशी आणि छान चव लागते भाजीला. बघा, इथे थोडीशी परतलेली आहेत. आता मी पलटी करून ही परतून घेते. बघा, या पद्धतीने दोन्ही साईडने मी चांगली अशी परतून घेते. बघा, या पद्धतीने ही परतलेली आहेत. आता मी काढून घेते आणि राहिलेली पण परतून घेणार आहे. इथे बघू शकताय छान अशी परतलेली आहेत. बघा, मी काढून घेते. इथे मी काढून घेते बघा. दुसरी पण आता घालून मी छान परतून घेणार आहे. याच पद्धतीने बघू शकताय मी काढून घेतलेली आहेत आणि दुसरी पण मी घालून घेते आणि ती पण छान अशी मी परतून घेणार आहे. बघू शकताय ही पण मी सगळी राहिलेली घालून छान दोन्ही साईडने परतून घेतलेली आहेत. मी काढून घेते. बघा, सगळी अंडी छान परतून घेतलेली आहेत. आता त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून आपण इथे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकते. तेल गरम झाले की 2 कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत घालून घेते. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा घातलेला आहे मी मिक्स करून घेते. बघा, या पद्धतीने आणि कांदा मी चांगला परतून घेणार आहे. इथे बघू शकताय कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कच्चेपणा जाईपर्यंत. कांदा इथे परतलेला आहे. आता त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं. थोडं पाणी घालून मी वाटण करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता मी वाटण घालून घेते. वाटण सगळं घातलेलं आहे. मिक्स करून वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मी मिक्स करून घेतलेलं आहे. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत मी परतून घेते. बघा, या पद्धतीने आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. छान वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता त्यानंतर मसाले घालून घेऊया. इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेते आणि 2 छोटे चमचे मी लाल तिखट घालून घेते. घरगुती लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला. आणि इथे 1 छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे. थोडेच मसाले घालून छान अशी आपण अंडा करी बनवून घेणार आहे. इथे बघा थोडंसं पाणी घालून मी हे तेल सुटेपर्यंत परतून घेते. मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. छान तेल सुटलेलं आहे. मसाल्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढी अंडा करी बनवायचं असेल तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं. इथे मिक्स करून घेतलेलं आहे. मी पाणी घालून घेते. मी जास्त पातळ पण करणार नाही, जास्त घट्ट पण ठेवणार नाही. बघा, थोडीशी दाटसरच बनवणार आहे. यामध्ये अंदाजे 1 ते 1.5 ग्लास होईल एवढे मी पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि याला उकळी काढून घ्यायची. छान असा रस्स्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि यामध्ये आपण परतून घेतलेली अंडी घालून घ्यायची. इथे बघू शकता मी अंडी घालून घेते. सगळे अंडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. अंडी घातल्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मसाल्यांबरोबर अंडी छान शिजवून घ्यायची म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर छान अंड्यांमध्ये उतरतो. इथे बघू शकताय 5 ते 7 मिनिटं चांगलं मी इथे परतून घेतलेलं आहे. बघा, छान असे
अंडा करी आपली तयार झालेली आहे. झटपट साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच चविष्ट एकदम मस्त तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घातलेली आहे बघा. मिक्स करून घेते. छान दिसत आहे बघा. टेस्टला पण तेवढी छान होते बघा. झटपट तुम्ही अशी जेव्हा पण तुम्हाला अंड्याची भाजी बनवायची असेल तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. एकदम झटपट आणि कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी भाजी बनते. तुम्हाला बघून कळेल आणि दाटसर एकदम मस्त होते बघा. छान झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. झटपट कमी साहित्यात चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तुमची पण छानच होईल. नक्की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. करून बघा. मस्त झालेली आहे बघा. चमचमीत झणझणीत एकदम मस्त. तुम्ही एकदा बनवलं तर परत याच पद्धतीने अंड्याची रस्सा भाजी किंवा अंडा करी तुम्ही याच पद्धतीने बनवा. एवढी चविष्ट आणि चमचमीत होते. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत चमचमीत अंडा करी करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.